Don't judge me from where I am today, but judge me from where I have come from. या उक्तीप्रमाणे अत्यंत कष्टाने व सचोटीने उभ्या केलेल्या न्यू प्रदीप झरीकर मसाले म्हणजेच गोपाळ अशोक कुमार मुंदडा व परिवार यांच्या कर्तृत्वाची ही कहाणी. झरीसारख्या खेड्यात गोपाळ यांचे बालपण गेलं. 10वी पर्यंतचे शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलं. 11वीला गावातीलच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु हे वर्ष संपूर्ण मुंदडा कुटुंबियांसाठी अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं ठरलं. गोपाळची 12वी चालू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने अशोक कुमारजी यांचं निधन झालं. घरी 8-9 एकर शेती व गावात छोटंसं किराणा दुकान मागे सोडून अशोकजी अनंतात विलीन झाले. गोपाळ 17 वर्षाचा तर मंगेश जेमतेम 11 वर्षाचा. अशा परिस्थितीत छायादेवींनी घराची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी गोपाळला दुकानावर बसवले व व्यवहाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. साहजिकच गोपाळचे शिक्षण थांबले. छोट्या किराणा दुकानात त्यांनी घरातच अगदी किलोभर तयार केलेला घरगुती मसाला विक्रीसाठी ठेवला. त्या मसाल्याची चव गावकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली. पाहता पाहता मागणी वाढू लागली. म्हणजे अशी झालेली आहे. आमचा आधी किराणा होता. जोडधंदा असा काही करावासा असं वाटलं. एक दिवस अशी एक गिऱ्हाईकाने मागणी केली की मसाला आहे का तुमच्याकडे. पण माझ्या लक्षात आलं आपण घरचा मसाला देऊन बघावं यांना. त्यांना छटाकाचं गिऱ्हाईक आलं होतं. मी घरचा खायचा मसाला त्यांना दिला तर त्यांना खूप आवडला. तर लागली ते 1-2 जणांना सांगितलं त्यांनी. तर परत गिऱ्हाईक यायला चालू झालं. मग मी असं समजलं की हा बिझनेस आपल्याला बरा आहे जोडधंदा म्हणून. मला धंदा वाढवायची गरज पण होती त्यावेळेला. म्हणून मी काय केलं, मग सुरूला 5 किलोचं सामान तयार करून 5 किलो मसाला कुठून आणायला लावला बाहेरून. मग ते असं 8-10 दिवसातच खतम झाला. मग असं 5चा 10, 10चा 15, 15चा 25 असं वाढवत बिझनेस चांगला चालू लागला. मग हळूहळू गोपाळ हा मसाला पंचक्रोशीतील गावांमध्ये सायकलवर, नंतर MATवर आणि नंतर मोटारसायकलवर फिरून विकू लागले. पुन्हा लोकप्रियता व मागणी वाढतच राहिली. या व्यवसायात भविष्य आहे हे गोपाळच्या चाणाक्ष मनाने हेरले होते व हळूहळू स्वतःच मशीन असेंबल करून मोठ्या प्रमाणात मसाला तयार करण्याची यंत्रणा गोपाळ यांनी उभी केली. हळूहळू संपूर्ण मुंदडा कुटुंबीय एकजुटीने व एक दिलाने मसाल्याच्या व्यापारात व्यस्त झाले. पाहता पाहता तालुका, जिल्हा, मराठवाड्यात प्रदीप मसाले प्रसिद्ध झाले. वाढत्या मागणीनुसार व्यवसायाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे होते. पुढे कांतराव काका झरीकर यांच्या सहकार्यातून गाव शिवारात त्यांनी जागा मिळवली व भव्य असे प्रोडक्शन युनिट उभे राहिले. आज एकूण लहान मोठ्या 23 वाहनातून प्रदीप मसाले महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशासारख्या बाहेर राज्यात पोहोचले आहेत. वर्षभरात कोट्यावधी रुपयांची उलाढाल या उद्योगाच्या माध्यमातून होते. शेकडो बेरोजगारांना रोजगार तर मिळवून दिलाच, परंतु तरुणांसमोर एक यशस्वी उद्योजक म्हणून गोपाळ यांनी आदर्शही निर्माण केला. किराणाला निगडीत व्यापार काही करायचा आहे असं म्हणून हे 2001ला लावलेलं रोपटं म्हणजे झरीकर मसाले. 2001 ते 4 पर्यंत आम्ही झरीकर मसाल्याची फाउंडिंग तयार करत होतो किराणा सोबत. त्यामध्ये कुठून विरोध आला, घरच्यांचा कधी विरोध असायचा, तर कधी एवढा चांगला व्यवसाय सोडून तू काहीतरी नवीन करतोय असं बोललं जायचं. पण ज्यावेळेस 2004मध्ये किराणा व्यवसाय करता जो म्हणता येईल की पाठबळ
ते आईची थाप ज्यावेळेस पडली आणि ती 2004मध्ये त्यांनी मला एक रेसिपी डिझाईन करून दिली आणि ती रेसिपी झरीकर मसालेचा आज मेन प्रोडक्ट आहे. तो म्हणजे कांदा लसूण मसाला असेल, काळा मसाला असेल, ज्याचं नाव आहे झरीकर मसाल्याचं टोपण नाव म्हणजे अस्सल मराठमोळी काळे मसाले. मग हे 2004 ते 2006 या कालावधीमध्ये त्यावेळेस अद्ययावत असं फूड लॅब वगैरे आपल्याकडं कुठं अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला नॉन पॅकिंगवर ते करावं लागलं आणि 2006मध्ये प्रदीप मसाले या नावाने आम्ही एक रजिस्ट्रेशन करून छोट्या प्रमाणामध्ये एक उद्योग चालू केला होता. उद्योगाची सुरुवाती जी लागत होती ही फार छोटी आणि लागत ही छोटीच असायला पाहिजे असं आमच्या काकांचं म्हणणं असायचं. जसं मग काळा मसाला असो की मग तो 10 ग्रामपासून 3 किलोपर्यंत अशी मार्केटची जी नीड आहे ज्याच्यामध्ये त्यांचं पण 2 पैसे फायदा होईल अशा याच्यामध्ये पॅकिंग. त्यानंतर ही ग्रेव्ही आहे जे व्हेज ग्रेव्ही या नावाने आपण मार्केटमध्ये लॉन्च करतो. मग ही व्हेज ग्रेव्ही असेल त्याचे छोटे छोटे प्रोडक्ट असतील. जसं काळा मसालाचा जो पारंपरिक काळा मसाला आपण घरी बनवतो त्या पद्धतीचा एक हा काळा मसाला. त्यानंतर ज्याचं आपण खरंच काळं तिखट हे जुना शब्द, पारंपरिक शब्द आणि पारंपरिक क्वालिटी त्या पद्धतीचा काळा तिखट. त्यानंतर जो मराठी शब्द आहे आपला काळा वाटण ते पण एक प्रोडक्ट आपण आपल्या पद्धतीनं लॉन्च केलेलं आहे. लहान भाऊ मंगेश फूड टेक्नॉलॉजी करून आता उद्योगाची तांत्रिक बाजू सांभाळत आहेत. आई छायादेवी मसाल्यांची गुणवत्ता सांभाळतात तर काका व्यवसायाची आर्थिक बाजू सांभाळतात आणि गोपाळ पूर्ण वितरण व्यवस्था सांभाळतात. क्वालिटीचा दर्जा अधिकतम उंचवण्यासाठी ट्रॅडिशनल रेसिपीला टेक्नॉलॉजीचा सपोर्ट देत आम्ही लॅब डेव्हलप केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, तयार झालेला माल व तयार होत असतानाच्या प्रोसेस सर्व डेव्हलप केलेले आहे. याच्यामध्ये ISO नामांकनाद्वारे तयार केलेल्या सर्व सेटअपचा आम्ही यूज घेतो. आमच्याकडे एक्सपर्ट क्वालिटी टीम आहे. जशा प्रकारे तुम्ही बघत असाल कच्च्या मालाची टेस्टिंग असेल किंवा तयार झालेल्या मालाची टेस्टिंग असेल, ह्या सगळं टेस्ट आम्ही फॉलो करतो. बेसिकली आपण स्पायसेसमध्ये पर्सेंट ऑफ साल्ट, ॲसिडिटी, एक्स्ट्रानेस फॉरेन मटेरियल अशा प्रकारच्या टेस्ट आपण कॅरी आउट करतो. त्यासोबत pH असेल, ॲसिडिटी असेल, याच्यावरून आपण मालाची गुणवत्ता ठरवतो आणि त्याचं इन्कॉर्पोरेशन आपल्या रेसिपीमध्ये करतो. झरीसारख्या ग्रामीण भागात अत्यंत शिस्तबद्ध भव्य दिव्य प्रोडक्शन युनिट उभे असून भविष्यात कोल्ड स्टोरेजही ते उभारणार आहे. एकूण 30,000 स्क्वेअर फुटामध्ये उभा राहिलेला हा कारखाना पाहिला तर डोळे दिपून जातात. जगातल्या सर्व देशात माझा मसाला पोहोचला पाहिजे हा निर्धार मनाशी बाळगणाऱ्या मुंदडा परिवारास आमचा मानाचा मुजरा.